इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतो, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की आता इकडं सत्याने ठरवलेलं असतं काही झालं तरी देखील आता मला तो माणूस कोण आहे हे सत्य समोर आणावंच लागणार आहे, कारण आता मॅडमच्या देखील जीवाला धोका आहे असं त्याला वाटत असतं. म्हणूनच सत्या ह्याच्यावरती जबर प्लॅन तयार करतो की आता मॅडमचं लग्नच करूयात म्हणजे तो माणूस पुढे येईल. आणि आता तसंच होतं. सत्या जेव्हा मंजूच्या लग्नाचा विषय काढतो त्यावेळेस मात्र लगेचच आर्यन स्वतःहून म्हणतो की मी करेल ना मॅडमशी लग्न, कशाला उगीच मॅडमने दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं आहे, मी आहे ना एवढा मोठा आणि मी मॅडमला सांभाळू शकतो, मॅडमची जबाबदारी घेऊ शकतो असं आर्यन म्हणत असतो. त्यावेळेस सत्याला समजून जातं की नक्की चाललं आहे काय. आता सगळी लग्नाची तयारी झालेली असते. आर्यनला काहीच माहीत नसतं की हा सगळा सत्य आणि मंजूचा डाव आहे. आर्यन मात्र ह्यांच्या प्लॅनमध्ये चांगलाच पकडला गेलेला असतो. आता इकडे लग्नाची तयारी झालेली असते. लग्नाचा दिवसही जवळ आलेला असतो. त्याच वेळेस ऐन लग्नाच्या मंडपामध्ये मंजू सत्यासोबत उभी असते. मंजूला खूप भीती वाटत असते. मंजू सत्याला वारंवार म्हणत असते की सत्या काही प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ना, सगळं व्यवस्थित होईल ना जसं आपण ठरवलं तसं. त्यावेळेस सत्या म्हणतो मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, हा सत्य असताना तुमच्या केसाला जरी कुणाची हात लावायची किंवा धक्का लावायची हिंमत होईल का. त्यावेळेस मंजू म्हणते ते आहे रे, पण तरी देखील हा आर्यन खूप पोचलेला आहे, बघितलंस ना तू. त्यावेळेस सत्या म्हणतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सत्या काकाच्या भूमिकेतच उभा असतो आणि तो बारीक लक्ष ठेवून असतो. सत्याची माणसंसुद्धा सगळीकडे लक्ष ठेवून पहारा ठेवून बसलेली असतात. आणि त्याच वेळेस गोंधळ होतो ते म्हणजे मायाला थोडासा डाऊट आलेला असतो की हे काका नक्की वेगळे कोणतरी आहेत. आणि म्हणूनच माया चांगलीच बारीक लक्ष ठेवून सत्यावरती बसलेली असते. आणि त्याच वेळेस गोंधळ असा होतो की सत्या फ्रेश होण्यासाठी म्हणून रूममध्ये जातो. त्याच वेळेस माया बाहेरून दरवाजाला कडी लावते. आता सत्या आतून ओरडत असतो दरवाजा उघडा, पण कोणी उघडतच नाही आहे. इकडे मंजू लग्नमंडपामध्ये आता चांगली उभी राहिलेली असते. आता सगळे विधी करायला सुरुवात झालेली असते. त्यावेळेस मात्र मंजूला खूप भीती वाटू लागते की सत्या का नाही आहे, सत्या कुठे गेला आहे. मंजू बाबांना बोलावून घेते आणि बाबांना म्हणते बघा ना सत्या कुठे गेला आहे. त्यावेळेस बाबा बघतात तर काय सत्याला मायाने कडी लावून कोंडलेलं असतं. तेव्हा मायाला कोंडल्यानंतर मायाला बाबा म्हणतात काय वेड लागले का तुला, तू अशी का करतेस. त्यावेळेस ती म्हणते हा कोणतरी भोंडू बाबा आहे. त्यावेळेस बाबा म्हणतात अगं असं काही नाही आहे, उघडवर दरवाजा, काका चिडतीला. आणि असं म्हणून बाबा पटकन दरवाजा उघडतात. सत्या आता लवकर येतो. त्या गोंधळामध्ये सत्या त्याची मिशी लावायची विसरून गेलेला असतो. आणि त्याच वेळेस बरोबर आर्यनला समजतं. आता स्टेजवरती मंजूच्या बाजूला उभा राहिलेला सत्याला बघून आर्यनची चांगलीच दमछाक उडालेली असते. आर्यनला काहीच कळत नाही. आर्यन 2 मिनटंही त्या स्टेजवरती उभा राहू शकत नाही आहे. सत्याला समोर बघता क्षणी आर्यनला त्याचा मृत्यू दिसत आहे आणि आर्यन बरोबर सत्याच्या तिथून धूम ठोकतो. सत्या पकडणार तेवढ्यात आर्यनने आता ऐन मंडपातून पळ काढलेला आपल्याला बघायला मिळतो. आता सत्याला तर समजलेलं आहे की हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आर्यनच होता आणि आर्यननेच हे सगळं केलेलं आहे. पण आता नक्की मालिकेत पुढं काय होणार. आर्यनने केलेलं आहे हे तर सत्याला मंजूला समजलेलं आहे, पण आता आर्यन मंडपातून तर पळ काढून निघून गेलेला आहे. आता सत्या, मंजू आणि इतर सगळेजण आर्यनला कसे पकडणार आणि त्याचबरोबर पकडल्यानंतर आर्यन त्याच्या गुन्ह्याची कबुली कशा प्रकारे देणार हे सगळं बघणं अतिशय रोमांचक ठरणार आहे. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.